पण तुमच्या जिल्ह्यात सुद्धा यमाला कामाला लावायची ताकद कोणातच नाही. काय तुमच्या जिल्ह्यात एखादा माणूस किती यमाला कामाला लाईल आणि यमाला कामाला लावायची ताकद होती तर तुमच्या जिल्ह्यात बी काऊन कोरोना आलता? मेले की नाही माणसं तुमच्या जिल्ह्यात? हो डॉक्टर साहेब. नाही, माझ्या तुकोबारायांनी दक्षिणेच्या राजाला कामाला लावलं. नुसता कामाला नाही तर पहाट सकाळी कामाला आल्या मुजरा करीत होता. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबते, तुकया घरी राबते, तुकया घरी राबते. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबते, तुकया घरी राबते, तुकया घरी राबते. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबतशे. काळानं काम केलं तुकोबारायच्या घरी काम. लक्षात घ्या. आणि काम करता करता जर चूक केली ना तर त्याच्या मुंडक्यावर पाय दिलाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. शहाणपणा केल्यावर डोक्यावर पाय दिलाय. इतका दरारा देऊतल्या मालकांचा. एक जण म्हणलं आमच्या इथं लय मोठमोठाले लोक येतात. मोठा लोक तुझ्या घरी आले म्हणजे तुला काय देतात? आणि आतापर्यंत मोठाल्याने येऊन काय दिले तुम्हाला? तुमच्यामुळे ती मोठी झाली. तुम्हाला काय दिले त्याला? आणि हे री मोठाले लोक टाइम पडल्या जिला दिसत नाही तिच्या पण पाया पडत. आमच्याकडे लक्ष ठेव. हेच मोठाले असतात ना. मोठा कोणाला म्हणायचं? गोळ्या संपल्यासारखं वागायचं नाही आपण. तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचं आणि मळ्यात नेऊन कोण्या दिवशी फुकायचं ज्याच्या हातात ते तो जगातला मोठा आहे. आणि तो जगातला मोठा तुकोबारायच्या घरी मनानं यायचा. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार खूप मुडकी जर्जर. निर्वाण प्रसंगामध्ये कालच्या विजेला बापूसाहेब मालकांनी गोड सांगितलं. याच्यावर गोड देव घरी आला तुकोबारायच्या घरी. देव देव काय मोठ्यांची वाणी श्रीमंत असते हो, दर्जेदार वाणी असते. बापूसाहेब मालक म्हणले, बापूसाहेब मालक मोरे देहूतल्या मालकांचे वंशज. ही सगळी संत देव 33 कोटी देवता घरी आल्याच्या नंतर इंद्रायणी मातेला सांगितलं तू माठात प्रवेश कर. माठात खालून जाळ लावला आणि पात्रात प्रवेश केला. आईसाहेबांनी पात्रात प्रवेश केला. अग्नी पाणी तापत होता आणि कण्या शिजत होत्या. काय पुरुषार्थ महाराज. कण्या खाल्ल्या देवानं. कण्या 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 दरदरीत पाण्या माझी रांधियल्या कण्या. काय ताकद आहे. एवढा तुकोबारायचा पुरुषार्थ. आपल्याकडे येऊन येऊन एखादा गिरगावकरांनी फोन केला तर एखादा मंत्री येईन. मी कार्यक्रम ठेवल्या 10-5 रुपये देऊन जाईन. काय करीन दुसरं? दुःख निवारण करण्याची ताकद त्याच्यात. तेच गोळ्या खाऊन झोपत. इतका ताण असतो त्या बिचाऱ्या लोकायला की त्या ह्याला गोळ्या खाल्ल्याशिवाय संध्याकाळची झोप येत नाही. आणि ते माया कमराचं काय नीट करीन? विश्वाचा बाप तुकोबारायकडे यायचा. काय पुरुषार्थ आहे महाराजा. हा पुरुषार्थ तुकोबारायचा. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, हो धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. हो त्याने केला हा पुरुषार्थ.
पुरुषार्थ आहे मालकांचा. वा. एवढी मोठी प्रचंड व्याप्ती. तरी पण त्यांनी म्हणावं की संतांचा महिमा वर्णन करत असताना वाणी अपुरी पडते. आशीर्वाद द्या बसल्या बसल्या गिरगावच्या बाळूला. बोलण्याचा प्रयत्न करेल, तुमच्या आशीर्वादानं बोलेल दिलेल्या वेळात. मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या असीम प्रयत्नाने चालत असलेला सुवर्ण महोत्सव 50वा सप्ताह आहे तुमचा. या परम पावन ज्ञानयज्ञामध्ये, या अन्नसत्रामध्ये एक छोटीशी ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामाची आहुती टाकण्याचा योग गिरगावच्या बाळूला आला. ते माझं परम भाग्य आहे. मोठी परंपरा आहे तुमची, चांगली परंपरा. रोजची रोज अन्नदान, ह्या गोडशा परंपरा तुमच्याकडे. मला वाटतं आजचं यजमान ज्यांच्याकडे श्री राजेंद्र अंकुशरावजी शिंदे बरोबर आहे, असते यजमान आहेत, त्यांच्या वटीत टाकलंय आम्हाला. श्रीयुत श्री राजेंद्र अंकुशराव शिंदे, त्यांनाही धन्यवाद. तुमच्यामुळे इथे येण्याचा योग आला. सोनेगाव गावातील जेवढ्या अण्णाबाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद. कोणाचंही नाव पाठ नाही. ज्यांच्याकडे बसलो ते मयूरजी शिंदे, त्यांच्याकडं आल्या आल्या बसायची व्यवस्था केली. मयूरजी देशमुख, हां, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि तुम्हा गावकऱ्यांच्या वतीनं, विश्वस्तांच्या वतीनं, कमिटीच्या वतीने, तुमच्या सोनेगावच्या वतीनं ज्यांनी मला फोन केला, असे हरिभक्तीपरायण उमेशजी महाराज किर्जत, तारखेच्या संदर्भात ते बोलत होते, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. साऊंडवाले तुम्हालाही धन्यवाद. महाराष्ट्राच्या मातीमध्ये मृदंग क्षेत्रातलं, मराठवाड्यातलं गोडसरत्न आमचे विठ्ठलजी महाराज कावळे, ते सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा प्रणाम. हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय मृदंगाचार्य ऋषिकेश महाराज, तुम्हाला सुद्धा प्रणाम. विनेकरी बाबा, तुळशीवाल्या ताई आणि संस्थेची विद्यार्थी, मला वाटते अतुल महाराजांची विद्यार्थी आहेत, अतुल महाराजांनाही धन्यवाद प्रणाम. उत्तरेश्वर महाराज वांगीकर, प्रचंड अभ्यास आहे, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. तुमच्यासोबत चाल म्हटलेले माऊली महाराज धारासुरकर, तिकडचं, वा वा, ठीक आहे. ज्यांनी सुरुवात केली गोरख महाराज, सुदाम महाराज रोकडे, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. पुनश्च एकदा सोनेगाव ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद देतो. तुम्ही एवढा मोठा उत्सव करता. त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव देहूतल्या मालकांचा चालू आहे. आणि कालच्याने एक पर्व संपलं. ते पर्व म्हणजे षष्टीचं पर्व, माझ्या पैठणच्या मालकांचं. गोड अशा पर्वावर, ज्या पर्वात तुम्ही 2 पर्व साधली, एक देहूतल्या मालकांचं पर्व साधलं आणि पैठणच्या मालकांचं सुद्धा या तुमच्या अमृत महोत्सवामध्ये ते पर्व येते. पुण्यवान आहात, चांगलं मुहूर्त आहे. साधला हा पर्व काळ, गेला अंतरिता मळ, गेला अंतरिता मळ, गेला अंतरिता मळ. साधला हा पर्व काळ, गेला अंतरिता मळ, गेला अंतरिता मळ, गेला अंतरिता मळ. वा, साधला हा पर्व काळ. वा, पुनश्च एकदा गावकऱ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या अभंगावर येतो. काय वानू आता न पुरी वाणी, असं का म्हणत असतं तुकोबाराय? काय असेल बरं एवढं संतांकडं की ज्या अर्थी तुकोबाराय वाणी पुरत नाही म्हणतात? महाराज, या वारकऱ्या इतकं मोठं जगात कोणीच नाही. एक सांगू का राजू, वारकऱ्या इतका मोठा पंढरपुरातला मालक पण नाही. पण वारकरी तसा लागला, नुसती माळा घालणारा ना, टिळे टोपी माळा हे तो देवाचे गवा, असे कुंटाला लोळायलेत, त्याला नाही वारकरी. कोण वारकरी? ज्यांनी देवाला देव पण आणले.
अमुचिया भावे तुझा देवपण अमुचिया भावे तुझा देवपण राहिलाची हेरा विसरू अमुचिया भावे तुझा देवपण अमुचिया भावे तुझा देवपण हे देवा तुला देव पण आमच्यामुळे आले. मालकांचं वाक्य आहे. किती संत मोठी आहेत. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने. एक माहिती आहे का तुम्हाला, एखादा आमदार असेल, एखादा खासदार असेल, एखादा मंत्री असेल, त्याचे देव कोण असतात माहिती आहे का? त्याचे कार्यकर्ते त्याचे देव आहेत. पदावर बसल्यावर त्या आमदारानं, त्या खासदारानं, त्या मंत्र्यानं, कार्यकर्त्याला नाही इसरायला पाहिजे. हो, कारण ते त्याचे देव आहेत. त्याला मोठं करणारे ते देव आहेत. आणि माझ्या पंढरीतल्या मालकाला मोठं करणारे ज्ञानोबाराय तुकोबाराय हे देव आहेत. ही अष्टादश संत जर जन्माला आली नसती तर वैकुंठातला देव तुम्हाला आणि मला कळाला नसता. हा भाग तर सोडून द्या. तुम्ही आणि मी माणसं म्हणून जगतो, ही ज्ञानोबाराय तुकोबारायची कृपा आहे. नाही तर तुमच्यात आणि माझ्यात आणि उसातल्या डुकरात एका तिळा इतका फरक राहिला नसता. ही सगळी जर कृपा असेल तर ही ज्ञानोबाराय तुकोबारायची. महाराज देवाला देवपण देण्याची ताकद. आपण मोठ्या श्रद्धेने विटेवरच्या मालकाच्या चरणावर डोकं ठेवतो. महाराज आपल्याला देव आहे म्हणून कळाला. ही ज्ञानोबाराय तुकोबारायची कृपा. यांच्यामुळे देव म्हणजे देवालाही मोठं करण्याची ताकद संतात. इतकी मोठी संत आहेत. ही तेवढी मोठी वारकरी आहेत. हे वारकरी इतकं मोठं कोणीच नाही. म्हणून तर निळोबाराय म्हणले, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. महाराजाच्या म्हणले नाही ते, नाही वारकऱ्यांच्या. महाराज भजे तळणाऱ्याला बी म्हणतात. महाराज भजे तळणाऱ्यालाही म्हणतात, भजे तळणाऱ्याला नाही. वारकरी मात्र वारकरी. ते अधिकारी मोक्षाचे पंढरीचे. मग वारकरी कोण्याही जातीचा असू द्या. गंगाखेडच्या मालकीन म्हणतात, हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे कपाळ. हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी हो का उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ. उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे कपाळ. उत्तम चांडाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे कपाळ त्याचे पायी माझे कपाळ. ए उत्तम कुळातला आहे का चांडाळ कुळातला आहे? वारकरी आहे ना, त्याच्या पायावर माझं डोकं आहे. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे शिरी. जनाबाईंचं वाक्य माझ्या गंगाखेडच्या मालकिनींचं. का अधिकार देव जेवत होता. नामयाची जनी कोणतीये भाव जेवी पंढरी राव तिये सवे. आणि त्या म्हणतात वारकरी असू द्या कोण्या जातीचा, पण वारकरी पाहिजे. त्याच्या पायावर माझं डोकं. यातायाती धर्म नाही विष्णुदासा निर्णय तो आईसा वेदशास्त्री. महाराज वारकऱ्याला जातीचं संबंध नाही. काय दर्जा आहे, किती मोठे वारकरी. देवाईपेक्षा मोठं सूत्र वारकऱ्याचं. सद्गुरु भानुदास महाराज वारीला निघाले. काल बोलून गेलतो मी. वारीला चालले. वारी करतो तो वारकरी. वारी चालू असल्यावर श्राद्धाचे कीर्तन हाणतो. त्याला हपक्या म्हणावं लागेल. मला वाटतं नाही जरी गेलं तरी हरकत नाही, पण वारीच्या काळात इकडं कोणी म्हातारे मेल्यावर हिशोबात घरीच राहायचं पप्याच्या माईला बोलत. कारण काळ आता आंधळा नाही महाराज. एका सेकंदात कळतंय कोण कुठेहीच काय नाही.
त्याला आमच्या मोबाईल नाही कळत, पण तुमच्यावर कळतंय ना. आमचा ब्रह्मचारी मोबाईल आहे, याच्यात काही कळत नाही, पण चांगला आहे. याच्यात घाण येत नाही, याच्यातलं बाहेर जात नाही. तुमच्याचा काय भरोसा नाही, काय जाईल कोणीकडे मिळच नाही. घ्यायला काय मी केवढा घेईन, कशाला मग थरपणी गाऊन घालायचं आता. सद्गुरू भानुदास महाराज वारीला चालले होते, बरोबर आहे ना बापू? वारीला, वारकऱ्याचा दर्जा काय वानू आता. वेळेत कीर्तन सोडीन, ताण देणार नाही तुम्हाला. शहाण्याबाईनं वरण शिजल्यावर गॅस बंद केला पाहिजे. तर ती म्हणली माझ्या नवऱ्याला 2 लाख पगार आहे, मला गॅस बंदच करायचा नाही. वरण जळालं, नवरा कुत्र्यावानीच चपाती खाऊ लागला, गेलं वरण जळून. शिजल्यावरी जाळण वाया जावयाचे, वेळेत वेळेत, कारण माणसं जेवायचे. वारीला निघाले. गुरुवर्य सद्गुरू नामनिष्ठ मुक्त कैवल्य गुरुवर्य भानुदास महाराज एका गावात 14 वर्ष मुक्काम केला. अगोदर किती असेल, पुढे किती असेल तर तो सोडून द्या, पण तितकं वर्णन आलं 14 वर्षाचं. आधी बी तिथंच करत होते आणि पुढे पण. मंदिरामध्ये आल्याबरोबर त्या गावामध्ये मारुतीरायाच्या मंदिरामध्ये देवाचं दर्शन घेऊन अभंग म्हणून संतांचा, खुंटीला विना अडकवायचा, आपली पडशी अडकवायची, हातपाय धायचे, थोडं बसायची. गावातली काही 4-2 वारकरी यायची, भेटायची माणसं, त्यांना भजन व्हायचं आणि मग एका घरी ते प्रसादाला जायचे. गेल्या 14 वर्षापासून एकाच घरी त्यांचा प्रसाद, एक दिवसाचा प्रसाद त्यांच्याकडे असायचा. सद्गुरू भानुदास महाराज जेवायला बसले, वर्ष 14वं होतं त्या घरचं. आणि अर्ध जेवण झाल्याच्या नंतर, चालू होतं जेवण, अर्ध जेवण आटपलं, तेवढ्या अवकाशात एक बाळ रडत होतं, एक लेकरू रडत होतं आणि ते फार जोरात रडत होतं. बाई, त्या लेकराला घ्या ना कोणी. खरं तर त्या घरचं नव्हतं बरं ते लेकरू, कारण घरं छोटी छोटी असायची ना. तो काळ किती फार जुना काळ आहे, तो छोटी छोटी घरं असायची. बाजूच्या लेकराच्या रडण्याचा आवाज यायचा. बाहेर गेल्यानं आवाज दिला, अगं लेकराला घ्यावं. बाईनं लेकराला घेतलं, ते फार उशिरा लेकरू रडता थांबलं. त्यावेळेला हात धुवायची वेळ आली. ती शेवटचा घास भात आणि शेवटचा भात घेत होते. तेवढ्या अवकाशात भातावर तूप वाढणाऱ्या बाईच्या डोळ्यात पाणी दिसलं. काय वानू आता नपुरेवाणी. भातावर जी तूप वाढीत होती का भानुदास महाराजांच्या, तिच्या डोळ्यात डोळ्याच्या कडा पाण्यानं ओला झालत्या. हे दादू आवाज, मॉनिटर याला आवाज दे. डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. गुरुवर्य नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरू भानुदास महाराजांनी विचारलं, माय मला जेवायला वाढताना तू रडते का ग? हुंदका दाटून आला. महाराज, बाजूच्या घरात जसं लेकरू रडलं का, तसं आमच्या घरात पण रडावं. तसं आमच्या घरात सुद्धा बाळ रडावं, म्हणजे या घरात बाळ नव्हतं. गेली 14 वर्ष झालं माझ्या मुलाचं लग्न झालंय आणि आमच्या घरात एखादं चिमुकलं यावं आणि आमची परंपरा त्यानं चालवत ठेवावी. वारकऱ्याचं घर आहे, गळ्यामध्ये तुळशीच्या माळा असलेली ती बाई होती. मांसाहाराचं घर नव्हतं ते, शाकाहाराचं घर होतं, वारकऱ्याचं घर होतं. भानुदास महाराजांनी जेवण आटपलं, हात धुतला, आतमध्ये आले. अन्नदाता सुखीन संतो. येऊन बसले, आपलं शर्ट घातलं आणि मंदिराकडे जाता जाता त्या बाईच्या डोळ्याच्या कडा अजून काही कोरड्या झालेल्या नव्हत्या. तिला वाटलं आपण एवढा प्रश्न टाकला, अजून काही उत्तर आलं नाही महाराजांकडनं, वारकऱ्यांकडनं. आणि तुळशीच्या जवळ आल्याच्या नंतर तुळशीकडे एकदाच भानुदास महाराजांनी पाहिलं
आणि त्या बाईकडे बघितलं आणि सांगितलं, माय पुढच्या वर्षी तुझ्या इथं असं लेकरू रडन की ते आम्हालाही वाढू देणार नाही. आम्हाला जेवायला वाढताना ते गर्दा करील, इतकं इतकं रडेल. महाराज निघून गेले. ते भानुदास महाराज होते. महाराज भानुदास. म्हणून सांगू का तुम्हाला, पुरुषांच्या बुटाला स्पर्श करून पाया पडतो, महिलांच्या चप्पलला स्पर्श करून पाया पडतो. तुम्हाला गिरगावच्या बाळूची विनंती आहे, महाराजाच्या कोणाच पाया पडायचं नाही, वारकऱ्याच्या पडायचं. कारण तुमचं कल्याण फक्त वारकरी करू शकतो, महाराज करू शकत नाही. एका महाराजाच्या पाया पडायला एका बाईनं लेकराला आणलं, विठ्ठलराजे, आणि त्या बाईनं 3-3 बाऱ्या त्या महाराजाच्या पाया पडायला लावलं. तर महाराज म्हणले, बाई 2-3 बाऱ्या तो येत कुशल लेकराला माझ्या पाया पडायला लावलं, कारण काय? काय नाही म्हणले महाराज, 3 वर्ष झालं, पहिलीतच आहे. यानं दुसऱ्या वर्गात जावा असा त्याला आशीर्वाद द्या. तर महाराज म्हणले, 20 वर्ष झालं मायाच पोराला मेंदूच्या गोळ्या चालू आहेत. शिनाले ते गेले, शिनालिया पाची त्याची झाली गती दोघाईची, त्याची झाली गती दोघाईची. शिनाले ते गेले, शिनालिया पाची त्याची झाली गती दोघाईची, त्याची झाली गती दोघाईची. शिनले ते गेले, शिनलिया पाशी त्याची झाली गती दोघाईची. उघड्याच्या घरी गेलं आणि ते म्हणला, मला हिव वाजायला एक रग दी. ते लांबून आले, त्यांचं काय ना, शांताराम कदम, शांतारामजी कदम, शिवसेना लांबून आले. मगाशी फोन आलता आपल्या, हे पडतं रे डॉक्टर साहेब 72-73 किलोमीटर. काय बाळाचं ऐकायला आले काय म्हणतो. ते म्हणले, फोनवरच पाहत होतो, आज जित्ता बाळू पाहायचा आहे. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि इतका रगील पुन्हा. कुडकुड थंडीनं काकडायले, त्याच्याकडे एक जण गेला आणि म्हणला, पांघरायला दी. ते म्हणला, मलाच नाही, घायाळाचा करिता अंग 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 माखला. भरकेच्या घरी भरक गेल्यावर निर्मळ होऊन येत असतं वय. पहिलाच एक शिनून बसलाय, कनारलाय, डोकं दुखायले, गुडघे दुखायले. शिनलियाचा सिनेले ते गेले, शिनलिया पाशी. आणि ते पहिलंच थकलेले. हे म्हणला, मला थकवा आलाय. ते म्हणला, आता काय करू तू? दोघं थकलेले. कसं काय थकवा तू? जो मूळ व्याधे पिढीला, त्याचे देखोने हसे खर तुला, त्याचे देखोने हसे खर तुला, त्याचे देखोने हसे खर तुला. मूळ पिढीला, त्याचे देखोने हसे खर तुला, त्याचे देखोने हसे खर तुला, त्याचे देखोने हसे खर तुला. तो कोबरायचं रे, नाद नाही करायचा इकडचा. ते इकडं नाही, झलक धिकला हे ते नाही इकडं. इकडं प्रमाण आहेत. जो मूळ व्याधे पिढीला, त्याशी देखोने हसे खर तुला. दोघं जिकून तिकून कुत्र्यावानी कुठं ढोपर घासीत आहे. इकून इकून ते मूळ व्याधीवाल्याला हसायले. तो काय नीट करीन ते बदग्या. विठाला विठाला. याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर वारकऱ्याच्या पाया पडा. क्या बात आहे. भंगिऱ्याच्या पाया पडू नका, वारकऱ्याच्या पडा. वारकरी संत तुळशीकडे पाहिलं का? कारण ही तुळस पंढरपुरातल्या मालकाला आवडत होती. म्हण माय, माझा संदेश सांग पंढरपुरातल्या मालकाला. हे तुळशी माय, सांग पंढरपुरातल्या मालकाला संदेश. या बाईच्या घरी पुढच्या वारीला आल्या लेकरू रडावं. आले 15व्या वर्षी भानुदास महाराज आले. आले राजे होय, महाराज नाहीत करू शकत. एका महाराजांकडे ज्ञानसूर्य गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर गेलते. नाव ऐकून असाल तुम्ही, रंगनाथ गुरुजींचं नाव. महाराज ज्ञानोबराय तुकोबरायच्या नंतर विटेवरचा देव जर कोणी कळून दिला असेल तर तो
रंगनाथ गुरुजी परभणीकरांनी कळून दिलाय. मूर्तिमंत ज्ञानोबा आहे रंगनाथ गुरुजी परभणीकर. मूर्तिमंत तुकोबा आहे रंगनाथ गुरुजी परभणीकर. मूर्तिमंत नाथ बाबा रंगनाथ गुरुजी परभणीकर. काय प्रचंड व्यासंग होता भक्तीचा. आनंद आश्रमात तिकडं काशीला गेले. तिथे एका शास्त्रींची भेट झाली. ते काही शास्त्री साधे नव्हते. त्या शास्त्रीचा कंठ शेकण्यासाठी सरस्वती येत होती. ब्रह्मकन्या सरस्वती. सरस्वती काय विद्वत्ता असेल त्या शास्त्रींची. त्या शास्त्रीचं नाव होतं राजराजेश्वर शास्त्री. आणि गुरुजींची भेट झाल्याच्या नंतर संवाद सांगतोय. ते गुरुजीला म्हणले तुम्ही एवढे ज्ञानी आहात, काय तुमची ती माळ. गुरुजीची माळ ठोकर होती आणि बेंबीच्या खाली असायची. हो, काहीला माळ बारीक घाला वाटते, पाकिट मोठं आवडत. किती हानी ना आम्हाला आहे का नाही. हो, बायका गळ्यात पोत्तरी ठोकर घालतात, इतकी बारीक माळ. रुतती का तुला? पाकिट कसं रुतत नाही मग? नका मोठी घालू, पण जेवायला बसल्यावर, एखाद्या पूजेला बसल्यावर निदान लोकायला कळावा हा वारकरी. हो, आणि माळीची लाच कशाला? ह्या माळीमुळंच आपलं अस्तित्व आहे. महाराज, ज्या घरच्या बाईची चप्पल पाहायला भेटत नाही त्यानं आपल्याला वरची रूम साफ करून दिली, फक्त माळीमुळंच दिली ना. क्या बात. माळ गळ्यात नसती तर त्या घरी येऊ दिलं असतं का आपल्या आम्हाला? नाही. म्हणून माळीसाठी आपण लाजायचंच नाही, माळ गळ्यात असली पाहिजे. काही काही बायकायला कुंख लावायचा लयच कटाळा. दागिने भरपूर घातले, एखादं संक्रांतीला मंदिरात तिला कोणीच वाण नाही दिलं. उलट्या द्वारकाबाई म्हणल्या, चतुरा कवा गेले मालक? ती म्हणली, बाई जित्तेच ना मी वाण द्यायला आले, मग कुंकू काऊन नाही लावलं? कुंकवा नाही ठाव मने मी आहे व, मने मी आहे व, मने मी आहे व. कुंकवा नाही ठाव मने आहे व, मने आहे व, मने आहे व. महाराज, कुंखवा नाही ठाव म्हणे मी आहे. कपाळाला कुंकू लावित नाही, तिला सौभाग्यवती कसं म्हणता येईल? नाही, कुंकू लागेल महाराज. आपल्या गळ्यात माळ असावी. गुरुजींची मोठी माळ, मुद्रा लावलेल्या, काय ते गुरुजीचं वैभव. महाराज गुरुजींचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर श्रुती आरती करत होती. श्रुती, काय तेज असेल त्या शरीरामध्ये, काय नाविन्य असेल त्या पिंडामध्ये. आणि महाराज राजराजेश्वर शास्त्री वेदाध्ययनामध्ये, शास्त्राध्ययनामध्ये, पुराणाध्ययनामध्ये अत्यंत प्रचंड विद्वान व्यक्ती. पण त्यांनी विचार केला, आपल्यापेक्षा कितीतरी पटीनं गुरुजींकडे ज्ञान आहे. गुरुजी असं साधका राहतात. पंढरीतले वारकरी दिसायला साधे, पण ते अधिकारी मोक्षाचे. हे बाकीकडे दिसायला लय आबरे गबरे. पपेची माय भेईन, पपेची माय कळती ना, त्याची बायको. वारकऱ्याचा दर्जा मोठा असतो महाराज, खूप मोठा दर्जा. तुम्हाला एक सांगू का, या देशाचे पंतप्रधान सुद्धा वारकऱ्याच्या पाया पडतात. नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरू कुरेकर बाबांकडं गळ्यात सोनं आहे का? त्यांना अंगठ्या आहेत का? त्यांना ब्रासलेट आहेत का? त्यांना लॉकेट आहेत का? नाही. फक्त कपाळाला गोपीचंद आणि गळ्यामध्ये तुळशीची कंठी आणि जिभेवर ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाम. म्हणून या देशाचे पंतप्रधान सुद्धा त्यांच्या पायावर वागतात. ही वारकऱ्याची ताकद आहे. इतका मोठा दर्जा आहे वारकऱ्याचा, इतका मोठा दर्जा आहे. चला पुढे. तुम्ही का साध राहता? गुरुजींनी सांगितलं, काय नाही, बरं आहे आपलं असंच. आणि म्हणे तुम्ही पायी पायी पंढरपूरला पताका घेऊन जाता. काशीतले शास्त्री विचारायलेत, काशीतले.
त्यानं पाण्यापेक्षा जास्त तूपच खाल्लं आशे शास्त्री. आणि गुरुजींना म्हणाले तुम्ही पताका घेऊन पायी पायी पंढरपूरला. गुरुजी म्हणले हो, कारण ही पताका आम्हाला काशीतल्या मालकांनी दिली. पताका कोणाच्या बापाची जहागिरी नाही, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. ही अनादी कालापासून संप्रदाय स्थापन संस्थापक अध्यक्ष, वारकरी संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष काशीतले विश्वनाथ आहेत, भगवान देवादी देव शिवशंकर आहेत. ओम नमो शिवादी कावडी घेतली वैष्णवानी याचे चरणारे नवंदुरे. ओम नमो शिवादी कावडी घेतली ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी. महाराज संप्रदायाचे स्थापन करते ते आहेत आणि त्यांची पताका घेऊन जातो. तवा शास्त्रीला उलगडलं पताका किती मोठी आहे. तिथल्या त्या काशीतल्या शास्त्रींनी त्यांना विचारलं पर तुम्ही फारच साधे राहता बाबा. ते म्हणले आमचं राहणं साधे, बाकीचं काही ना काही विचारू. मी लहानपणी रविवारी एका माणसाची बैलगाडी हाणायला बाजाराला जात होतो. त्यांच्याकडे मिरच्या जास्त असायच्या हिरव्या, आणि मग त्यांच्याकडे 10-5 पोते शिल्लक निघले की मला ते रोजानं न्यायचे. 9 रुपये रोज होता. बैलगाडी हाणायचा नाद होता, छंद, म्हणून तर शेती लय जोमात करतो. इतका रगिलो आणि बोलतो. एक जण म्हणला बाळू महाराजाच कीर्तन घ्यायचंच नाही. अरे जाय म्हणलं सुंबळ्या, तुला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव, तू तिकडचा भाग तूच घेतो याकडं. मला काळी माय आहे ती जगवीन मला. तू कोण? तू ह्याच बायकोची ठुलेली दागिने वापस आण. तू मग काय भलं करणार आहेस. बैलगाडी घेऊन गेलोत. 6 बैलगाड्या होत्या. त्यांना गुळ घ्यायची इच्छा झाली. मोठा माणूस होता पैशावाला, पण साधा पांढरा फेटा, बिना इस्त्रीचं शर्ट आणि असली धोतर नव्हती ना, मग ते मांजर पाटाची, ती धुवून धुवून पांढरी व्हायची. सुरुवातीला गव्हाळ रंगाची असायची अशी धोतर. साधा माणूस. आणि मला शाळेचा ड्रेस होता, जनार्दन विद्यालय 4 ठाणा. हो, एकाच शाळेत होतो आम्ही 2 जण. लाल पॅन्ट पांढरं शर्ट नेमकंच घेतलेलं होतं. आणि ते पण 14 रुपये मीटरची पॅन्ट. ती का लय भारीची थोडीच होती, तिथंच गाड्यावर घेतलेली. हो, गाड्यावरच्या दुकानाला काय काय हसत आहेत, पण गाड्यावरच्या दुकानानंच गरिबाईचं भलं केलंय. शोरूम मधले कपडे सगळ्याला कसे भेटते? गोर गरिबाचे अंग झाकले ते गाड्यावरच्याच कपड्यानं. नवं होतं पॅन्ट शर्ट, बारीकसा दिसायला. इतकी ढेरी नव्हती तो मोठी. मला म्हणले बाळू आपल्याला गुळ घ्यायचा. म्हणलं चला अण्णा. गेलोत. काय क्विंटल गुळ आहे? तर ते दुकानदार म्हणलं खान घरी जा. एवढा एवढा खान घरी जा. ते म्हणले नाही हो, मला घ्यायचा आहे 20 क्विंटल गुळ घ्यायचा. माझ्याकडे 5-6 गाड्या आहेत, त्याच्यात जातो गुळ घरी. बरं हो वा पुढं. मी म्हणलं काय झालं? काय नाही म्हणले, त्याला गुळ घ्यायचा म्हणलं. ते म्हणलं इतका इतका खान घरी जा. वारकरी दिसायला जरी साधे असले ना, तर वारकऱ्याचा दर्जा किती मोठा आहे ते पुढे कळलं. ऐका. मी म्हणलं अण्णा मी एकदा बोलू का? अरे जाऊ दे म्हणले, मला नाकारलं ते, तुला काय बोलत, जाऊ दे. मी गेलो मी म्हणलं दुकानदार काय रे भया? ते मला भया म्हणलं. आणि जे विचारायला गेलतं का, जे विचारायला गेलतं का त्याचा मी नौकर. मला 9 रुपये रोज, सकाळपासून तर संध्याकाळी 10 वाजता बैलगाडी शेलून घरी यायची. तो हरक महा पिना पारडा 9 रुपये. बोंदऱ्याला चिटकलेला गुळ खाल्ला. वापस येताना ढेकूळ फोडायची ताकद असती वय, ढेप फोडायची. काळ होता विचित्र.
काय रे भैया? म्हणलं काय नाही, गुळ घ्यायचा आहे 25-30 क्विंटल. बर 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 बर. कस काय? म्हणलं काय नाही, आमच्याकडे कार्यक्रम काय नाही, पण घेऊन ठेवायचा, भाव वाढ्या विकायचा. बरं, कधीपासून करतोस? काय नाही म्हणलं, आमचे बाबा करतेत. बाबा आमचे 90लाच गेले, पण कुठं त्याला सांगू. आता ज्यानं 9 रुपये रोजदारी दिली ते आपल्या दिवसभराचा बाबाचे ना, आपला मालक आहे पोटाचा तो, त्याला तरी वाईट कसं म्हणायचं. बर बर बर. काय क्विंटल? एवढ्या एवढ्या क्विंटल. सगळा जर घेतला तर ह्या भावानं बैलगाडीत भरून देताल का? हो, येतो म्हणलं इसार घेऊन. लहान भाव ठरला हो. काय भाव एवढ्या? बैलगाडीत टाकून द्यायची बोली का? म्हणलं हो, बैलगाडी पॅक करून द्यायची बोली. इसार द्या ना. इसार कशाला म्हणले, सगळेच पैसे मोजन पैसेच घे. हे अण्णा सोबत असल्याच्यानं तुम्हाला एकदा सांगितलं ना तुम्हाला गुळ द्यायचा नाही. मी म्हणलं चंडाळा, हेच मालक आहेत. आणि आमच्या अण्णान पटका काढ्याबरोबर बंडल काढू. दुकानदार पायाचं बोट नव्हतं तोंडात घालीत, हाताचं नाही. दुकानदार गुळाचा दुकानदार अंगुठा चोखू लागला, पायाचा अंगठा दिसायला मळकट मठारून पटक्यातून बंद काढले. काही काहीचं असंच असतंय. आणि काही काहीचं वरून झकपकन घरात 12 तिळू फिरायला. इतकी कडक टोपी घालतो की ऊस तोडता येईल, आणि पप्याची माय 7 भाईच्या मिरच्या खुरपायला. आणि कपडे तर इतके ताईट, आणि घरात 12 तिळू फिरतो. आणि काहीच धोत्राला गाठीन बँकेत कोटी. काही माणसं दिसायला मळकट, पण मॅनेजर खुर्ची ढकली तर त्याला इतके पैसे त्याचे बँकेत राहणे. त्याच्यावर काय नसते, वरच्या रूपावून जाचच नाही तुम्ही. गाढवाचे पिले दिसायला लय खास दिसतेत, पण जवळ गेल्या उलट्याला आता आणते. हो, उलट्याला आता उलट्या. हो, गाईचे वासर कुरवाळा ना शरीर शुद्ध होते. असं असतं काही काहीच. महाराज त्या शास्त्रींना वाटलं गुरुजी काय 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 परिस्थिती. गुरुजी मग कळाले. गुरुजींनी सांगितलं आम्ही वारकरी आहेत, एक बोलू का शास्त्रीजी? तुमच्याकडे हा जो नौकरी गेल्या 5-6 दिवसापासून आमची सेवा करतोय, हा तुमच्याकडे कधीपासून आहे? ते म्हणले मला कळायच्या अगोदरपासून आमच्या इथं काम करतोय. आता ते म्हातारं झालंय, आमच्या वडिलांनी ठेवलेले त्याला कामाला, अजून आमच्याच इथं काम करते. मग इतक्या दिवसापासून तुमच्यासारख्या शास्त्रीची इथं काम करते, मग याचे कपडे कस काय फाटके? ते शास्त्री म्हणले ते फुटक्या नशिबाचं आहे. आम्ही दिलेला पगार त्याला पुरतच नाही. माझ्या गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींनी एका निष्ठावंत महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांनी काशीतल्या शास्त्रीला सांगितलं, तुमचा कंठ शेकण्यासाठी जर सरस्वती येत असेल तर तुम्हाला याचं प्रारब्ध बदलता येत नाही का? तुम्हाला याला श्रीमंत करता येत नाही का? ते म्हणले ते नाही आम्हाला करता येत. मग आमची ताकद आहे का? आमच्या गळ्यातली माळ मोठी असेल, आमच्या खांद्यावर पताका असेल, आम्हाला जिथं मुक्काम पडा तिथं एखाद्या वारजीच्या दारात तुळशी वृंदावने, तिला आम्ही मधुकरी एक भाकरी मागू आणि मंदिरात आणून खाऊ. आम्ही साधी माणसं आहेत. आम्ही भोपळ्यात नदीचं पाणी आणून पिणारी माणसं आहेत. आम्ही लोणचाच्या फोडीसोबत भाकरी खाणारी माणसं. आम्ही हिरव्या मिरचीसोबत भाकरी खाणारी माणसं. आम्ही कोरड्या चटणीसोबत भाकरी खाणारी माणसं. आम्हाला 4 दिवसाची वाळलेली बाजरीची भाकरी जरी मधुकरीत दिली तरी आम्ही ती अमृत म्हणून खाणारी माणसं आहेत. आम्ही इतकी साधी आहेत, पण आमचा अधिकार आहे का ना? भानुदास महाराज वारीला जात असताना काय असेल हो खाला? आणि त्या भानुदास महाराजांनी तुळशीकडे बघून त्या बाईला सांगितलं, बाई पुढच्या वारीला आल्यावर तुझ्या इथं लेकरू रडल. महाराज 15व्या वारीला गेले आणि बाईनं येशीपासून फुलं टाकले. बाईच्या नवऱ्यानं येशीपासून फुलं. भानुदास महाराजांचं स्वागत केलं, पाद्यपूजा केली, रडू लागली. महाराजांनी सांगितलं काय झालं? नातू पायावर टाकला. तुम्ही दिलेल्या शब्दामुळं आमच्या घरात पाळणा हल्ला. श्रुती नावाची पत्रकार, जगातली पहिली पत्रकार. आपल्याला मगाशी एक पत्रकार बांधव भेटले, वरी आलते सोय करण्यासाठी. हो, इथलेच होते ते.
तर या जगातला विठ्ठलराजे पहिली पत्रकार कोण असेल तर श्रुती नावाची पत्रकार आहे. या श्रुती नावाच्या पत्रकाराने ब्रह्मदेवाला प्रश्न केला, काशीतल्या मालकांना प्रश्न केला आणि पंढरीतल्या मालकाला प्रश्न केला. या घरी गेल्या 14 वर्षापासून बाळ नव्हतं, होणार होतं का? पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं नाही, काशीतल्या मालकानं सांगितलं नाही. आणि ज्यानं जन्म घातलाय त्याला बायडाटा तर सगळाच पाठ. 7 जन्मापर्यंत नव्हतं म्हणजे. गाईचा जन्म भेटला तरी वासरू होणार नव्हतं, शेळीचा जन्म भेटला तरी पिलू होणार नव्हतं, म्हैशीचा जन्म भेटला तरी लेकरू होणार नव्हतं. पुरुषाचा तर सोडून द्या म्हणजे 7 जन्मापर्यंत. कोण कोणाला सांगायलंय? या महाराष्ट्रातला वारकरी एका प्रचंड शास्त्र पुराण वेद अध्ययन करणाऱ्याला सांगतोय, हा आमचा पुरुषार्थ आहे. आमच्यातल्या एका वारकऱ्याने देवाचा निर्णय मोडला, काशीतल्या मालकाचा निर्णय मोडला आणि सत्य लोकाच्या मालकाचा निर्णय मोडला आणि त्या घरचा पाळणा हलीला. पण श्रुती नावाची पत्रकार फार हुशार, प्रचंड हुशार, प्रचंड. त्या श्रुतीनं प्रश्न केला, मग पंढरपुरातला मालक यांना मुलगा देऊ शकत नाही, काशीतला मालक यांना मुलगा देऊ शकत नाही, सत्यलोकाचा मालक मुलगा देऊ शकत नाही, तुम्ही कसं काय दिला? महाराजानं सांगितलं, आतापर्यंत केलेल्या निखळ वारीचं पुण्य, त्या पुण्यानं हौद भरला आणि त्या हौदातलं वंजळभर पुण्य काढलं आणि ह्या बाईसाठी सांडलं. सांगा पुरावा. दिल चाले वाचा जय मागिल्यात पाता, जय मागिल्यात पाता, जय मागिल्यात पाता. दिली चाले वाचा जय मागिल्यात पाता, जय मागिल्यात पाता, जय मागिल्यात पाता. दिली चाली वाचा म्हणजे तोंडानं जे बोलले, वाचा सिद्धी पावाल, आज्ञापक व्हाल. पण दिलेला शब्द खरा करण्यासाठी शय मागिल्या तपाचा वारीचं पुण्य होतं. विठ्ठल महाराज ते पुण्य खर्च केलं मुठभर आणि त्या घरी लेकरू रडायला पात्र ठरिलं. हा वारकऱ्याची ताकद आहे. मग गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी लघुशंकेला चालले होते. पायात बूट घातलेला होता, बांधीव बूट होता गुरुजीचा, जुन्या काळातला बांधलेला बूट होता. म्हणजे एक चर्माचा व्यवसाय करणारा व्यक्ती बुट बांधित होते. आपल्या परिसरात प्रचंड बूट बांधायची व्याप्ती होती मराठवाड्यात. आणि ते खाट खाट वाजणारा बूट घालून गुरुजी लघुशंकेला चाललेत आणि बूट पाहत असताना राजराजेश्वर शास्त्रीनं लोटांगण घातलं. महाराज ज्या शास्त्रीचा कंठ शेकाल सरस्वती येत होती, सरस्वती, त्या शास्त्रीनं गुरुजीच्या पायात बूट असताना लोटांगण घातलं. गुरुजी काय दर्जा आहे वारकऱ्यांचा. आणि म्हणून गुरुवर्य ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींना गुरुजी पदवी काशीतून प्राप्त झाली. तिथून पुढे गुरुजी नाव पडलं रंगनाथ गुरुजी. दृष्टांत संपला. महाराज माझ्या देऊतल्या मालकांनी म्हणावं, जो पंढरीतला मालक काम करू शकत नाही, जो काशीतला मालक करू शकत नाही, जो सत्यलोकाचा मालक करू शकत नाही, तो महाराष्ट्रातला संत वारकरी करू शकतो. या वारकऱ्याचं मी काय वर्णन करू, त्याच्यापेक्षा त्या पायावर डोकं ठेवणं उचित मानतोय. म्हणून पहिल्या न पुरे कायवानो 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 पुरे कायवानो कायवानो कायवानो
गायवानो आता नपुरे गायवानो काय साजरे दिसतेत लेकर. उद्या गिरगावचा बाळू मेल्यावर हेच कीर्तन करायचं भविष्यातले जपावारकऱ्यांना. एका जीवानी घसरली परवाला, ते म्हणला इने करायला काय पैसे द्यायचे, पकोद्याला काय पैसे द्यायचे, भजन्याला काय पैसे द्यायचे, महाराजाला काय पैसे द्यायचे. हो त्याचे लेकरं बाळ तुझ्या घरी आणून घालायचे. तुला तू हेच सांभाळीन तर तू सांभाळ, तू काही यायचे काय वाण्या जात्याल कोणाच्या कोणीकडं काही मिळच नाही. हे जपा यांना जपा जपा. एक लक्षात ठेवा, मी लहानसं घर बांधलं सिमिटाचं बारीकसं. खडी लोखंड सिमेंट वाळू हे दरुजे असं विकत घेतलं आणि ते घर बांधायला मिस्त्री होता मुसलमानाचा मिस्त्री. त्याने एके दिवशी मला चांगली पेढे आणली. आमच्या तालुक्याला राहतो मी, तर तिथे एक दुकान प्रसिद्ध आहे. जशी तुमच्याकडे पेढे आहेत ना सातारी तशी मला त्यानं पेढ्याचं आणले, त्यांना मारुती महाराजांनी आणले. बरोबर छान. मारुती महाराजांनी आणले का? छान पेढे आणले. तर मी मग त्याला म्हणलं पेढे कस काय आणले? काय नाही म्हणे, माझा मोठा भाऊ आमच्या उर्दूमध्ये प्रचंड अभ्यासू झाला आणि त्याला नांदेडसारख्या मस्जिदीमध्ये नमाज पाडण्यासाठी नमूद ठेवलंय. नमाज पाडण्यासाठी. म्हणलं बरं ठीक आहे, नमाज पाडण्यासाठी नांदेडच्या मस्जिदीत तो गेला, पण तू इतका प्रसन्न होऊन मला पेढे कस काय दिले? आमच्या घराचा पांग फेटला म्हणे महाराज. रडू लागलं ते. आमच्या घराचा पांग फेटला, कारण आमच्या धर्माच्या सगळ्या लोकांनी त्याची नियुक्ती केली, नमाज आणि आजान द्यायला मस्जिदीत हाच राहील. आम्हाला घर सुद्धा दिलं म्हणे नांदेडमध्ये. बघा, त्या धर्माचा प्रचार करणाऱ्या व्यक्तीसाठी सगळ्या मुसलमानांनी मिळून नांदेड सारख्या ठिकाणी त्याला 60-70 लाखाचं घर दिले. उद्या ही धर्माचे प्रचार करणारी लेकरं आहेत, यांच्यासाठी 10-5 पैसे सांडी जा. किती मोठी संत आहेत. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांकडे एक महाराज आले आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र एका महाराजाकडे गेले. 2 सांगतो असे टप्पे मुद्दे 2 की संत किती मोठे आहेत. म्हणून तुकोबाराय म्हणतात फक्त त्यांच्या पाया पडणंच बरं वाटतंय. इतके मोठी संत. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र ज्या महाराजांकडे